तर आपण बघतो रेवा 11 संघाचे सलामीचे फलंदाज स्ट्रायकिंगला फलंदाज नितीन आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताला गोलंदाज येतोय गांधीनगर संघाचा केतन. पहिला चेंडू आपण बघतो या स्पर्धेतील. सर्व प्रेक्षकांना विनंती असणारे टाळ्या वाजून स्वागत करतो या चेंडूचं. स्ट्रायकिंगला फलंदाज नितीन. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. पहिला चेंडू उलटा चेंडू फेकला होता, फक्त दिशा दिली चेंडूला. जोरदार अपील होतीये. नक्की एक धाव डिक्लेअर. एका धावेने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. एका धावेने स्वतःचा श्री गणेश करतोय हा फलंदाज नितीन. धावसंख्या लागली धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज केतनचं. धावसंख्या बिनबाद 1. स्ट्रायकला फलंदाज पुन्हा एकदा आपण बघतोय तो म्हणजे नितीन. पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा वापर करतोय, फक्त दिशा देतोय चेंडूला. मिडविड क्षेत्र क्लिअर करतोय. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 2 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज केतनचं. केतनवरती विश्वास दाखवलाय संघ नायकाने आणि पहिल्या षटकाने पाचरण केलंय. पुन्हा एकदा पुढे सरसाला होता, फलंदाज चेंडू समजत नाहीये. कीपर सुद्धा बीट होतोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 3 धावा लागल्यात. नक्की आपण बघतोय या ग्लोबल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. दोन्ही संघात सूचनासाठी प्रत्येक सामन्यासाठी फक्त एकच चेंडू असेल. या सामन्यासाठी आपण पंच बघतोय. मेन पंच राहुल म्हात्रे. स्क्वेअर लेगचे पंच नाव अक्षय पाटील तसेच रवींद्र. 3 तटस्थ पंच आपण बघतोय. डोळ्यात तेल घालून पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय या 3 पंचांना. दरम्यान पुढील पुन्हा एकदा स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय नितीन. फक्त टॅप करतो चेंडूला. संवाद होत नाहीये. पहिला धक्का बसतोय. नितीन बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का बसला. 3 या धावसंख्या होती रेवा 11 संघाला. ज्या नितीनने चांगली सुरुवात केली होती त्याच नितीनला धावबाच्या स्वरूपात पहिला धक्का बसलाय रेवा 11 संघात. 3 या धावसंख्या होती. एक मोठा धक्का बसलाय या रेवा 11 संघाला. 3 या धावसंख्या होती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आपण बघतोय. धावसंख्या लागली धावफलकावरती 1 बाद 3 धावा. चांगली सुरुवात करतोय हा गोलंदाज केतन. मोठी फटकी मारून देत नाहीये तुम्हाला रेवा 11 संघाच्या फलंदाजांना. आता मात्र नवीन फलंदाज आपण बघतोय प्रशांत उर्फ भाऊ या नावाने नक्कीच अंतरम क्रिकेटमध्ये ओळखला जातो तो म्हणजे प्रशांत. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकला फलंदाज नवीन फलंदाज प्रशांत. फुल टॉस चेंडू. बीमर चेंडू फेकला होता, फक्त दिशा देतो चेंडूला. चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये. फक्त एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 1 बाद 4. पुढील चेंडू पुन्हा एकदा षटकातील एक चेंडू शिल्लक. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. एका षटका धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 1 बाद 4 धावा. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज केतन. ज्या केतनवरती विश्वास दाखवला होता त्याच केतनने विश्वास सार्थक ठरवलाय. फक्त 4 धावा खर्च केले आणि एक सांघिक स्वरूपात एक धावाच्या स्वरूपात एक फलंदाज बाद केलाय तो म्हणजे नितीन यांच्या स्वरूपात. एक मोठा धक्का बसलाय तो म्हणजे रेवा 11 संघाला. ज्या नितीनने चांगली सुरुवात केली होती त्याच नितीनला तंबूचा रस्ता दाखवलाय या गोलंदाज केतनने. बघा शेवटच्या 3 षटकामध्ये किती धावा जमवतोय हा रेवा 11 संघ. आणखी म्हणजे लक्ष ठेवतोय हा रेवा 11 संघ बलाढ्य गांधीनगर संघ पुढे. बिग फाईट सामना आपण बघतोय या मैदानामध्ये. पहिला सामना गांधीनगर विपक्ष रेवा 11 संघ. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. षटक हाताला गोलंदाज येतोय राकेश येतोय. राजेश येतोय. नक्कीच राजेशचा वापर केला जातोय. संघनायकाने विश्वास दाखवलाय या गोलंदाज राजेशवरती. तर स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय पहिल्यांदाच विशाल येतोय. एक सलामीचा फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज म्हणून अतिशय नामांकित फलंदाज मानला तो म्हणजे विशाल आपण बघतोय रेवा 11 संघाचा.
पुढचे पुण्याच्या पॅडवरती चेंडू ब्रश होतोय, चांगली सुरुवात करतोय, अप्रतिम सुरुवात करतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय या गोलंदाज राजेशने. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती 1/4. पुढे चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसला होता, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय उमेश. डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेचा अवधी होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा लावल्या धाव फलकावती या रेवा 11 संघाने. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. तर मात्र स्ट्रायकिंग फंदा आपण बघतोय प्रशांत उर्फ भाऊ. पुढे चेंडू पुन्हा एकदा टॅप करतो चेंडूला. पंच नक्कीच निर्णय कळवायचा आपला. आणि पहिला चौकार येतो या स्पर्धेतील प्रशांतच्या बॅट मधून. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची. पंचांशी कोणताही वाद करायचा नाहीये. नक्कीच निखिल आम्हाला निर्णय कळवतील. राहुल चौकार आहे, गुड डिसिजन. पहिला चौकार येतो या स्पर्धेला प्रशांतच्या बॅटमधून. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 9 धावा लागल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज राजेशचं. राजेश आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला होता. सामना तोच चालू करायचं पंच. आपण तटस्थ पंच आपण बघतोय राहुल म्हात्रे. नक्कीच एक अनुभवी पंच आपण बघतोय. त्यांच्या मार्फत सुद्धा खूप मोठी स्पर्धा आपण बघितली होती. मोठा गाव चषक सन 2017. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता सलग दुसऱ्यांदा झरण पॅकर्स संघ. दरम्यान पुढे एकदा स्ट्रायकिंग फलंदाज प्रशांत. पुढे सरसावला पुन्हा एकदा टॅप करतोय. नो चान्स फॉर बॅक टू बॅक. दुसरा चौकार येतोय प्रशांतच्या बॅट मधून. आता मात्र टॉप गिअर मध्ये फलंदाजी करतोय. गिअर चेंज केलाय या फलंदाने. 2 सलग चौकार येत आहेत. धावसंख्या दुहेरी धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 13 धावा लागल्यात. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक.
गोलंदाज तयार राजेश गोलंदाजी मार्गवरती. ज्या राजेशने पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला होता, निर्धाव चेंडू फेकला होता, त्याच राजेशला टार्गेट केलं जात आहे. त्याच राजेशचं करपून समाचार घेतले जात आहे प्रशांत मार्फत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग तिसरा चौकार येतोय तो प्रशांतच्या बॅटमधून. 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारतोय, चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय हा फलंदाज प्रशांत. जर प्रशांतसाठी जोरदार आले होत्या. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 17 धावा लागल्या. त्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या होत्या फक्त 4 धावा होत्या. आता मात्र राजेशचा खरपून समाचार घेतोय. 5 चेंडूमध्ये 13 धावा खर्च करतोय हा गोलंदाज राजेश. अजून षटकातील 1 चेंडू शिल्लक, कारण खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय या मैदानावरती. नवसाई गोविंद चषक सन 2017 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतोय अमर 11 क्रिकेट संघ आयरेगाव यांच्या मार्फत एक भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय यूट्यूबच्या माध्यमातून. ही स्पर्धा लाईव्ह बघितली जाते. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. शेवटच्या क्षणी झोकून दिलं होतं चेंडूवरती. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सरकला होता चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एका धावेचा अवधी होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 18 धावा. आता मात्र 2 षटकामध्ये 18 धावा लागल्या. प्रति षटकामागे 9ची सरासरी मेंटेन ठेवली या रेवा 11 संघाने. बघा शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय हा रेवा 11 संघ आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय हा रेवा 11 संघ बलाढ्य गांधीनगर संघापुढे. तर पुन्हा एकदा गोलंदाज येतोय केतन येतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताला गोलंदाज येतोय केतन. ज्या केतनने पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या त्याच केतनवरती विश्वास दाखवतोय संघनायक आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केलंय. स्ट्रायकर फलंदाज एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज प्रशांत. ज्या प्रशांतने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारलेत तो प्रशांत आपण बघतोय स्ट्रायकिंगला. पुन्हा एकदा आयसाईड लागते. चूक करतोय रक्षक राजेश. मित्रांनो राजेशचा दिवस नसणार आहे कारण की एक खराब गोलंदाजी केली होती आणि एस्टेनच्या पाठीमागे आपण बघतोय खराब कामगिरी करतोय राजेश. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 18 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ अप्रतिम आतापर्यंत गोलंदाजी दाखवली या सामन्यामध्ये गोलंदाज केतनने. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुन्हा एकदा टॅप करतो चेंडूला. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निखिल मार्फत. फक्त आणि फक्त एका धावेचा अवधी होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 19 धावा लागल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितल्या तर 14 धावा खर्च केल्या गोलंदाज राजेशने आणि तिसऱ्या मार्गस्थ 2 चेंडूमध्ये फक्त 1 धावा खर्च करतोय हा गोलंदाज केतन. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय विशाल. पुढे मारण्याचा प्रयत्न. टॅप करतो चेंडूला. चांगले क्षेत्ररक्षण दाखवतोय. फक्त आणि फक्त एका धावेचा अवधी होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 20 धावा लागल्यात. पुन्हा एकदा चूक करतोय सुनील मार्फत चूक होते. आता मात्र नक्की जीवनदान मिळतोय प्रशांतला. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती 20 धावा. षटकातून 2 चेंडू शिल्लक. प्रतिम षटक आतापर्यंत हाताळून दिसतोय हा गोलंदाज केतन. या केतनवरती विश्वास दाखवलाय. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज केतन मार्फत. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय प्रशांत. पुढे सरसावलाय. नक्कीच शांत ठेवण्याचं काम केलं केतनने. ज्या केतनने वाजवी फलंदाजी केली होती आक्रमक रूप धारण केला होता. प्रतिहल्ला चढवला होता या गोलंदाज राजेशवरती. त्याच प्रशांतला शांत ठेवण्याचं काम करतोय हा गोलंदाज केतन. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. कौतुकास्पद कामगिरी करतोय हा गोलंदाज केतन. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती 1/20. षटकातील अजून 1 चेंडू शिल्लक. पुढे सरसावलाय. ब्लॉक कॉलचा वापर करतोय फलंदाज बाद. बिग विकेट. प्रशांत बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का बसतोय.
3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 2 बाद 20. नक्कीच सामन्यामध्ये वापसी करून दिली आहे या गोलंदाज केतनने. केतनचा जर विचार केला तर 2 षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. अप्रतिम गोलंदाज दाखवली आहे या गोलंदाज केतनने गांधीनगर संघासाठी. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय हा रेवा 11 संघ आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय हा रेवा 11 संघ बलाढ्य गांधीनगर संघापुढे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आपण बघतोय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय नितीन. धावसंख्या 20. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक आता गोलंदाज येतोय उमेश, ज्याला क्रिकेटमध्ये स्लो गोवर हे खानामध्ये षटक म्हटलं तर नक्कीच विश्वास दाखवलाय या षटकामध्ये उमेशवरती. तर स्ट्रायकरला पण फलंदाज आपण बघतोय तो मध्ये सलामीचा फलंदाज विशाल, नौस्ट्रायकरला फलंदाज नितीन. यष्ट्या उद्ध्वस्त बिग विकेट पहिल्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय या फलंदाज विशालला. विशालची केली संपुष्टात. 3रा धक्का बसतोय 20 या धावसंख्येवरती तो म्हणजे रेवा 11 संघाला. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय या मैदानावरती. नवसाई गोविंद चषक सन 2017. तर नवीन फलंदाज आपण बघतोय कट करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या क्षणी जागा बनवली होती बॅक. या दरम्यान आमचे मान्यवर प्रणव केने यांचे इथे आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असणारे व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. एक झुंजार नेतृत्व आपण बघतोय प्रणव केने. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताने दिसते गोलंदाज उमेश. धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 20 धावा. आमचे गुणलेखक आपण बघतोय ऑफिशियल स्कोरर पवन. नक्की 2 षटकामध्ये आपण बघितली तर रेवा 11 संघ धावसंख्या होती 18. आता मात्र एका धावीसाठी संघर्ष करताना दिसतोय हा रेवा 11 संघ. बॅकफूटवरती दिसतोय या 4थ्या षटकामध्ये हा रेवा 11 संघ. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 3 बाद 20 धावा. नक्कीच शांत ठेवण्याचं काम केलंय केतन आणि आता मात्र गोलंदाज आपण बघतोय केतनच्या पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज उमेश. लोकलचा वापर करतोय. वाईट चेंडू फेकलाय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धावसंख्येत धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 21. पुन्हा एकदा ब्लॉकरचा वापर करतोय. जोरदार अपील होतीये. नक्कीच पंच आम्हाला सांगते निर्णय काय. नक्कीच फलंदाज बाद नाहीये. जोरदार अपील केली होती परंतु पंचाने ती फेटाळून लावली आहे. एस्टनच्या पाठीमागे आपण बघतोय त्याने अप्रतिम षटक हाताळलं होतं गोलंदाज केतनने. तोच आपण बघतोय आता मात्र एस्टनच्या पाठीमागे यष्टच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या स्थगित धावसंख्या पण बघतोय धाव फलकावरती तब्बल 21 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ स्लो गोवरचं षटक मार्गस्थ आपण बघतोय. हानामध्ये षटक आपण बघतोय या मैदानावरती उमेश मार्फत 3 चेंडू फेकलेत आणि एकही धाव आतापर्यंत बॅटमधून आली नाही. एक वाईटच्या स्वरूपात एक अवांतर स्वरूपात धाव आली या षटकामध्ये. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 21 धावा. स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय मॅजिक. बघूया कसं काय फलंदाजी करतोय. नक्कीच मॅजिक दाखवावं लागेल या मैदानावरती. कशी फलंदाजी करतोय या मैदानावरती. शेवटच्यातून 3 चेंडू शिल्लक. नक्कीच 25 ते 28 धावांचं आव्हान ठेवणं हे गरजेचं असणार या मैदानावरती. त्यांच्यासमोर तेवढाच बलाढ्य संघ आपण बघतोय. तेवढाच कॅलिबरचा संघ तेवढा तुल्यबल संघ आपण बघतोय या मैदानावरती गांधीनगर संघ. पुढच्या पुन्हा एकदा गोळीच्या वेगाने एकदा पूर्ण करतोय. एक्स्ट्रा कव्हर झोन क्लिअर करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 22 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 22. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू विसाडी लागते. फलंदाज बाद.
चौथा धक्का बसतोय रेवा 11 संघाला 22 या धावसंख्येवरती मॅजिक यांच्या स्वरूपात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. तर यापुढील सामना असेल त्रिशा 11 संघा संगनायक तसेच खल्लास 214 संघा संगनायक. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्रायकिंगला पण फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच देवा येतोय स्ट्रायकिंगला फलंदाज 6व्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय रेवा 11 संघाचा. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा जमवतोय आणि किती धावांचा आव्हान ठेवतोय हा रेवा 11 संघ बलाढ्य गांधीनगर संघापुढे. नक्कीच कमबॅक करून दिलंय या गांधीनगर संघाच्या गोलंदाजांनी या सामन्यामध्ये या गांधीनगर संघाला. आता मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टिक सोडून जरा चेंडू 55चा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 निवाडती धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 23 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या 23. मेन पंच आपण बघतोय राहुल म्हात्रे. स्क्वेअर लेगचे पंच आपण बघतोय या सामन्यासाठी रवींद्र अक्षय पाटील. पुन्हा एकदा इनसाइड लागते फलंदाज बाद. 5वा धक्का बसतोय. 4 षटकांची सांगता झाली आहे. 4 षटकांची धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती 23 धावा आणि 24 धावांचं तो की तुमच्या शुभ असते. प्रणव केनी साहेबांचा सन्मान करायचे. शाळ श्रीफळ आणि एक पुष्पचे देऊन सन्मान करायचे. माहेशची आणि प्रेमाची शाळ आमची एक आठवण भेट. नक्कीच आपण जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघतोय. एक झुंजार नेतृत्व आपण बघतोय आपल्या व्यासपीठावरती प्रणव केनी साहेब. तर यापुढील सामना असेल पहिल्या फेर दुसरा सामना दिवा संघ संघनायक तसेच झरण पॅकर संघ संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. यापुढील सामना असेल झरण पॅकर्स विपक्ष दिवा. एका बाजूला आपण बघू संकेत भगत संकेतची टीम आहे ना निखिल. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शैलेश शेलार कल्पेश शेलार यांचा संघ आपण बघू. दोन्ही संघांना एकच चेंडू असेल. एका सामन्यासाठी फक्त एकच चेंडू असेल याची नोंद घ्यायची आहे. जर सामना बरोबरी सुटला तर आधी विकेटचा विचार करेल. नंतर जर विकेटची बरोबरी असली तर सामना नाणेफेकीवरती विजय दिला याची नोंद घ्यायची आहे. कारण की विकेट अँड टॉसला सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप महत्त्व असणार आहे. कारण की या सीझनमध्ये आपण बघितलं ओरमच्या माध्यमातून तर बऱ्याच स्पर्धांमध्ये कंपल्सरी चेसिंग होतं. तर एका धावेने आपण बघितलं होतं की सामना गमावला होता खूप संघांनी. तर 24 चेंडू 24 धावांचं समीकरण असणार आहे. प्रत्येक षटकामागे जर विचार केला तर 6ची सरासरी मेंटेन ठेवणं गरजेचं असणारे. सामना जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडू मागे 1 धाव काढणं हे गरजेचं असणारे. सामना जिंकण्यासाठी या गांधीनगर संघाला बिग फाईट सामना आपण बघतो या मैदानामध्ये. पहिला सामना गांधीनगर विपक्ष रेवा 11. गांधीनगर संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली होती आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला होता. तर रेवा 11 संघ निर्धारित 4 षटकामध्ये फक्त 23 धावा लागली धावक होती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 24 धावांचं लक्ष ठेवलं आहे. एक माफक असं लक्ष ठेवलं आहे या गांधीनगर संघापुढे. या दरम्यान अक्षय गायकवाड यांचं सुद्धा आगमन होते. हार्दिक स्वागत दिवा संघाचे आपण बघतोय. नक्कीच या पुढच्या सामन्यात आपण बघू दिवा संघाला इन ॲक्शनमध्ये. एका बाजूला आपण बघू संकेत भगत अक्षय गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू कल्पेश शेलार तर शैलेश शेलार. तर स्ट्रायकिंग पण आपण बघतोय
निखिल आणि नॉस्टॅगल फलंदाज उमेश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताला गोलंदाज येतोय. एक अष्टपैलू संघाचा तारणार खेळू आपण बघतोय विशाल. दोन्ही संघ ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. पहिला चेंडू टॅप करतो चेंडूला. एक धाव डिक्लेअर. एका धावेने श्रीगणेश करतोय. एका धावेने अकाउंट ओपन करतोय स्वतः आणि संघाचा फलंदाज निखिल. धावसंख्या 1 बिनबाद 1. नक्कीच साईडच्या पडद्याला नक्की प्रेक्षकांना विनंती असणार आहे, कोणी हात लावू नका, जास्त ताण देऊ नका मित्रांनो. सर्व प्रेक्षकांना विनंती असणार आहे. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या आपण बघतोय धाव कधी तब्बल 2 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज विशालचं. स्ट्रायकर मध्ये आपण बघतोय निखिल. आता मात्र नो चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 3 धावा लागल्यात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज विशालचं. आता मात्र विचार केला तर विशालने या षटकामध्ये आतापर्यंत दिशाहीन गोलंदाजी दाखवली आहे. आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडू स्वेअर चेंडू घोषित केला पंच राहुल यांनी. धावसंख्या आपण बघतोय धावफलक 3 धावा. एकच झाला, 2 वाईट बोललो, एकच बोल झाला. या दरम्यान राज संते यांचं जो आगमन होते, हार्दिक हार्दिक स्वागत राज. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फर्स्ट लाईन निर्धाव चिन्ह सांगतो. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 3 धावा लागल्यात. 24 धावांचा वन घेऊन उतरलाय हे सलामी फलंदाज आपण बघतोय गांधीनगर संघाचे उमेश आणि निखिल ही जोडी मैदानावरती. स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय निखिल. वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय हा फलंदाज निखिल. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज निखिल. यष्टाव दुवसचा बिग विकेट. निखिल बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का बसतोय, मोठा धक्का बसतोय या गांधीनगर संघाला 3 या धावसंख्येवरती. नक्कीच सर्व खेळाडूंना एक विनंती असणार, ही स्पर्धा लाईव्ह आहे. नक्कीच कोणताही गालबोट लागता कामा नये या स्पर्धेला, याची दखल घ्यायची सर्व खेळाडूंनी आणि थोडंसं सहकार्य करायचं आहे. कारण की ही स्पर्धा आपण बघतोय लाईव्ह बघितली जाते यूट्यूबच्या माध्यमातून 198 देशामध्ये. कारण की ही नक्कीच पूर्ण आपण बघतोय या ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. GTCची पूर्ण टीम आपण बघतोय सज्ज झाली ही स्पर्धा घराघरात पोहोचवण्यासाठी. शैलेश भोईर आपण बघतोय, आपले कॅमेरामॅन तसेच टेक्निशियन आपण बघतोय सूरज आणि त्यांची संपूर्ण टीम आपण बघतोय सज्ज झाली आहे. नक्की आपण बघतोय सॅम सुद्धा सज्ज झालाय. GTCच्या माध्यमातून आपण बघतोय अप्रतिम कार्य करतात या वर्षा सीझन मध्ये. नक्की GTCचे एक मोलाचं सहकार्य केलंय. नक्कीच 2 धावांची पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला गांधीनगर संघाला. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती फक्त 1 धाव.
नक्कीच कंपल्सरी क्रॉसिंग असणार आहे या स्पर्धेत खूप कडक नियम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे कंपल्सरी टी शर्ट ट्रॅक पॅन्ट आणि शूज सुद्धा कंपल्सरी असणार आहेत धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 1 धाव लागली 1-1 आता मात्र नवीन फंड येतोय तो म्हणजेच संघनायक येतोय स्वतः संकेत येतोय 24 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय हा गांधीनगर संघ आणि एक गाडी गमावलाय तो म्हणजेच निखिल यांच्या स्वरूपात यष्टया उद्ध्वस्त केल्या विशालने निखिलच्या आणि नक्कीच तंबूचा रस्ता दाखवलाय या फलंदाज निखिलला गोलंदाज विशालने दरम्यान पुढे पुन्हा एकदा स्ट्रायकल फंदा आपण बघतो वन डाऊन फंदाच नेहमीच घातक फंदा मानतो कशी कमी घेतोय स्वतः संघनायक येतोय संकेत आता मात्र लाईन बघावी लागेल लाईन चुकीची ऑप्स्टम सोडून चेंडू पंचांचा इशारा वाईटचा येतोय धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 2 धावा लागल्यात पुणे त्या ब्लॉकरचा वापर करतोय 1 धाव डिक्लेअर एका धावेने स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज संकेत धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 3 धावा षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज विशालचं पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता जागा बनवली होती बॅकफूटवरती आले पंच करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फर्स्ट लाईन निर्धाव चेंडू धावसंख्या असतं की धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 3 धावा पुणे तर कट करतो चेंडूला अप्रतिम षटक आतापर्यंत आता दिसतो गोलंदाज विशाल पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय पहिल्या षटकाची धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 1-3 उर्वरित समीर असणारे 18 चेंडू अजून 21 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी गांधीनगर संघाला नक्कीच 7.00 च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील प्रति षटकामागे तर सामना जिंकायचा असेल तर या गांधीनगर संघाला 18 चेंडूमध्ये 21 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी या गांधीनगर संघाला तर स्ट्रायकरला पण फलंदाज आपण बघतोय पहिल्यांदाच उमेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताला गोलंदाज येतोय प्रशांत या प्रशांतने पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम फलंदाज दाखवली 3 चेंडूवरती 3 चौकार मारण्याचा नक्कीच एक भीम पराक्रम केला होता चोच येतो प्रशांत गोलंदाजी मार्गवरती आपण बघतोय जीटीसीची संपूर्ण टीम आपण बघतोय शैलेश भोईर सॅम तसेच सूरज सुद्धा सजल ही स्पर्धा नक्कीच आपण बघतोय स्वयंसेवक आणि व्हॉलेंटियर्स आमचे जे डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी आपली जागा घ्यायची आहे सनी नक्कीच आपण खुर्चीवरती बसायचे नक्कीच तुमच्यासाठी ती चेअर धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 5 धावा स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय उमेश पुढील चेंडू पुन्हा एकदा इनसाइड लागते ब्लॉक होलचा वापर केला होता गोलंदाज प्रशांत मार्फत कमबॅक करताना तिथे गोलंदाज प्रशांत निर्धाव चेंडू फेकतोय धावसंख्या असतं की धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 5 धावा षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज प्रशांतचं एक अष्टपैलू आपण बघतोय रेवा 11 संघाचा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न करतोय सलग दुसरा चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रशांत मार्फत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज प्रशांत भेदक मारा करताना दिसतोय हा गोलंदाज प्रशांत धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 5 धावा लागल्यात षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ 24 धावांचं लक्ष घेऊन उतरला होता हा संघ परंतु या दुसऱ्या षटकामध्ये बॅकफूटवरती दिसतोय हा गांधीनगर संघ एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय हा गांधीनगर संघ या पहिल्याच सामन्यामध्ये पुणे दा टॅप करतो चेंडूला पंच एक धाव डिक्लेअर धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 6 धावा खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय या मैदानावरती नवसाई गोविंद चषक सन 2017 आजचा पहिला दिवस आपण बघतोय आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतोय अमर 11 क्रिकेट संघ आयरेगाव यांच्या मार्फत एक भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय
फक्त सन्मान दिला चेंडूला, हलक्या हाताने बॉटमहँडचा वापर करतोय, फक्त दिशा देतोय चेंडूला आणि कव्हर क्षेत्र क्लिअर करतोय. एक धाव डिक्लेअर, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 7 धावा लागल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज प्रशांतचं. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती गांधीनगर संघाची फक्त आणि फक्त 7 धावा. एक चेंडू शिल्लक षटकातील. कट करण्याचा प्रयत्न केला होता, पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा संख्या आपण बघतोय धाव फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि अजूनही 17 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आपण बघितलं समीकरण होतं 6चं पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये समीकरण होतं प्रत्येक षटकामध्ये 7चं. आता मात्र समीकरण बदलतोय, वेळ बदलतोय, काळ बदलतोय आणि समीकरणसुद्धा बदलतोय. 8.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील तर सामना जिंकायचा असेल तर या गांधीनगर संघाला. 12 चेंडू 17 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी या गांधीनगर संघाला. तर विनंती असणार दिवा संघनायक तसेच धरण पॅकर्स संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचे. नक्कीच संकेत भगत सुद्धा ते उपस्थित आहेत. दिवा संघाचे संघनायक याचे संकेत, कारण की संकेत भगत यांच्या मार्फत सुद्धा खूप मोठी स्पर्धा बघितली होती आपण. BMW चषक सन 2017 दिवा इथे तब्बल 77,777 रुपयांची स्पर्धा होती प्रथम क्रमांकासाठी. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं. षटकातील गोलंदाज विशाल. स्ट्राईकला बंद संकेत. पहिला चेंडू टॅप करतो चेंडूला, एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 8 धावा लागल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज संकेत संघनायक. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, इनसाइड लागतीये, बॉडी लाईनचा चेंडू फेकला होता गोलंदाज विशालने. गती परिवर्तन करतोय. नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक होतोय. चेंडू समजत नाही फलंदाज संकेतला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा टॅप करतो चेंडूला. चेंडू देतो लॉंगॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. मिडॉनला फक्त आणि फक्त एका धावेचा अवधी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 9 धावा. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 9 धावा. आमचे ऑफिशियल गुणलेखा आपण बघतोय पवन. हार्दिक आभार व्यक्त करतोय पवन, एक अमूल्य सहकार्य करतायत या स्पर्धेला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर उचली घेत नाहीये. जमिनीवर चेंडू ट्रॅव्हल होतो यष्टनच्या हातामध्ये. प्रशांत कोणती चूक करत नाही. यष्टनच्या पाठीमागे चोख काम पूर्ण करतो. यष्टनच्या पाठीमागे यष्टक्षा आपण बघतोय प्रशांत. धावसंख्या स्थगित. धावसंख्या नक्कीच सर्व प्रेक्षकांना विनंती असेल बांबूवरती जास्त ताण देऊ नका आणि पडद्याला नक्कीच जास्त ताण देऊ नका. सर्व प्रेक्षकांना विनंती असणार. पुन्हा एकदा टॅप करतो चेंडूला. मोठा पडका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण दाखवते. डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेचा अवधी. धावसंख्या 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 10 धावा. 7 चेंडू अजूनही 14 धावेचे समीकरण महाग होतंय तेव्हा गांधीनगर संघापुढे. नक्कीच कोणते मोठे फटके मारून दिले नाहीयेत तेव्हा गोलंदाज विशालने तसेच प्रशांतने अप्रतिम गोलंदाजी दाखवली या मैदानावरती रेवा 11 संघाच्या गोलंदाजाने. स्ट्राईकला फलंदाज संकेत. पुन्हा एकदा 9 चेंडू फेकलाय. चूक करतोय फलंदाज बाद. 9 चेंडू फेकला होता. एक अवांतर धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांना धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 2/11. उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 13 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 13 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. धरण पॅकर्स संघाने घ्यायचे नाणेफेकीसाठी कल्पेश शेलार किंवा शैलेश शेलार.
आपण यायचे नाणेफेकीसाठी, कारण की खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय या मैदानावरती. नवसाई गोविंद चषक सन 2017 आजचा पहिला दिवस आपण बघतोय. 2 दिवस चालणारी स्पर्धा, एकूण 16 संघांचा सहभाग असणार आहे. आजच्या दिवसामध्ये आपण बघू 8 संघ आपला नशीब आजमावत आहेत. तर कोणता संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय बघायचं आपल्याला. येणारा वेळ आणि येणारा कालच ठरवणार की कोणता संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय. तर पहिला सामना आपण बघतो बिग फाईट सामना, एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळतो या मैदानावरती. 6 चेंडूमध्ये 13 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी या गांधीनगर संघाला. धरण पॅकर्स संघाचे संघनायक शैलेश शेलार आपण यायचे नाणेफेकीसाठी. यापुढील सामना असेल धरण पॅकर्स विपक्ष दिवा. दिवा संघाचे संघनायक संकेत भगत इथे उपस्थित आहेत. नक्कीच एक खूप मोठी स्पर्धा सुद्धा येते म्हणजे सीबी चषक सन 2017 19 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान 5 दिवस एक भव्य दिवा आयोजन आपण बघतोय. तो म्हणजे चंदन भगत साहेबांच्या मार्फत तब्बल 1 लाखाची स्पर्धा असणार. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि मालिकावीरसाठी बाईक असणार आहे. आणि ती स्पर्धा डेनच्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह बघितली जाईल. तर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा लाईव्ह असेल. नक्कीच खेळाडूंसाठी कोणत्याही खेळाडूने स्टेजवरती बसायचं नाही आहे, मान्यवर कक्षामध्ये बसायचं नाही आहे, फक्त आमच्या मान्यवरांसाठी आहे. सहा चेंडूमध्ये 13 धावांच्या सामना जिंकण्यासाठी. तर स्ट्रायकला पण आपण बघतोय राजेश, गोलंदाजी मार्ग होती देवा. पहिला चेंडू, नो चेंडू फेकलाय, फलंदाज बाद. 5 चेंडू 12 धावेचे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच अर्धा पल्ला पार केलाय या गांधीनगर संघाने. 12 धावा लागले धावफलकावरती. 5 चेंडू 12 धावेचे सामना जिंकण्यासाठी या गांधीनगर संघाला. तर तिसरा धक्का बसलाय धावबादच्या स्वरूपात. फलंदाज बाद झालाय. तर बघतोय आपण नवीन फलंदाज कोण येईल. सुनील येतोय एक नवीन फलंदाज. 5 चेंडूमध्ये 12 धावेचे सामना जिंकण्यासाठी. धरण पॅकर्स संघाचा संघनायक यायचे नाणेफेकीसाठी. धरण पॅकर्स संघाचा संघनायक यापुढील सामना असेल धरण पॅकर्स विपक्ष दिवा संघ. कल्पेश शेलार, शैलेश शेलार यांचा संघ आपण बघू एका बाजूला. दुसरा संघ आपण बघू संकेत भगत, अक्षय गायकवाड यांचा संघ आपण बघू या मैदानावरती. बिग फाईट सामना असेल यापुढील सामना. पहिल्या दुसरा सामना दिवा विपक्ष धरण पॅकर्स. या दरम्यान आमचे मानव सुजित मडवी साहेबांचे ते आगमन होते. हार्दिक स्वागत. विनंती असणार आहे की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आता मात्र निर्धाव चेंडू फेकला, शांत ठेवण्याचं काम करतोय राजेशला गोलंदाज देवा मार्फत. आतापर्यंत विचार केला तर अप्रतिम षटक हाताला निसर्ग गोलंदाज रेवा 11 संघाचा देवा. पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून एक धाव डिक्लेअर स्वरूपात मिळते. धावसंख्या 1 निवाडते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 14 धावा. अजूनही 10 धावांचे 2 चेंडू आणि 10 धावांचे समीकरण माग होते. ते म्हणजेच गांधीनगर संघ पुढे आणि सामन्यात नक्कीच मजबूत पकड निर्माण केली आहे या रेवा 11 संघाने. 2 चेंडू 10 धावेची गरज. फुलटॉस चेंडू टॅप करतो चेंडूला. अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये नितीन मार्फत. फक्त आणि फक्त एका धावेचा होता. 1 चेंडूमध्ये 9 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू 9 धावा. नक्कीच सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे या रेवा 11 संघाने. विजय दिशेने वाटचाल करताना दिसतोय हा रेवा 11 संघ आणि सामना जिंकतोय तो म्हणजे गांधीनगर रेवा 11 संघ. आणि गांधीनगर संघाचं हार्दिक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल.
नक्कीच वाईट चिन्ह घोषित केलं पंचांनी. एक चेंडूमध्ये 8 धावाचे सामना जिंकण्यासाठी अजून सामना बाकी आहे. एक चेंडू 8 धावा. धरण पॅकर्स संघनायक दोन्ही संघनायक ते यायचे. नक्कीच संकेत बघत जे उपस्थित आहे. धरण पॅकर्स संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे तब्बल 7 धावांनी रेवा 11 संघाने. आणि संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच गांधीनगर संघाचं कौतुक या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. तर पहिला सामना जिंकलाय, एकतर्फी सामना जिंकलाय तो म्हणजे या रेवा 11 संघाने. तर या सामन्याचा मानकरी ठरलाय नो डाऊट. ज्याने 3 चेंडूवरती 3 चौकार मारले फलंदाज प्रशांत. मी विनंती करतो आमचे माननीय कालुशेठ भगत साहेबांना की तुमचे शुभ हस्ते सन्मानित करते प्रशांतला. अप्रतिम फलंदाजी केली आहे प्रशांतसाठी. जोरदार टाळे उद्या. 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारलेत. वेल प्लेड प्रशांत. आणि पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा रेवा 11 संघाला. तर यापुढील सामना असेल धरण पॅकर्स संघाने घ्यायचे नाणेफेकीसाठी शैलेश शेलार. यापुढील सामना असेल धरण पॅकर्स विपक्ष दिवा संघाने उपस्थित संकेत भगत. 2 दिग्गज खेळाडूंमध्ये एक बिग फाईट सामना असेल. एका बाजूला शैलेश शेलार कल्पेश शेलार तर दुसऱ्या बाजूला संकेत भगत अक्षय गायकवाड.